हाय गाईज, तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज मी आले आहे छावा बघायला आणि खूप दिवसाचं चाललं होतं आमचं की छावा बघायला जाऊ. खूप छान पिक्चर आहे. तर मग आज फायनली मी आले आणि स्पेशली का आले सांगते, कारण की आज माझा बर्थडे आहे आणि त्यामुळे मी आले आज माझ्या फ्रेंडसोबत. तर आपण बघूया छावा, म्हणजे नंतर मी तुम्हाला रिव्ह्यू पण देईन की कसा आहे किंवा मूवी वगैरे. खूप छान आहे तसा. तर पण आता बघूया आपण आतमध्ये जाऊ. हैप्पी बर्थडे. अरे थैंक यू, ज़्यादा ओवर एक्टिंग हो गई. हाँ देख, हैप्पी बर्थडे. थैंक यू. गिफ्ट लाई आहे, गिफ्ट आणलाय तिनं माझ्यासाठी आणि तेच देतीये. चल एक मिनट तुम्ही निकाल. कौन छोड़ना, हमें क्या करना है. तर गाईज आताच आम्ही पिक्चर बघितला. पिक्चर काय म्हणजे इतका भारी पिक्चर आहे. मी तर रडतच बाहेर आले आणि सगळे जेवढे थिएटरमध्ये होते सगळे रडत बाहेर आले. तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघा. खूप छान पिक्चर आहे. आपल्या संभाजीराजांनी जे काही बलिदान दिले त्याला खूप छान प्रकारे त्यांनी मांडले आणि विकी कौशलची इतकी छान ॲक्टिंग केली आहे की म्हणजे एकदम असं रिअल आपण जे बघतोय की शंभूराजेच आपल्या समोर आहेत असं वाटतं. नक्की हा पिक्चर जाऊन सगळ्यांनी बघा थिएटरमध्ये. खूप छान वाटलं. खूप दिवसाची इच्छा होती, आज पूर्ण झाली. तर गाईज आता मी घरी आले, म्हणजे मला यायला 4:30 झाले आणि काही नाही, आम्ही पिक्चर बघितल्यानंतर खाल्लं पिल्लं थोडी पार्टी केली आणि मग नंतर घरी आलो. तर आता 4:30 वाजले. तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. मी सांगितलं तुम्हाला, रिव्ह्यू पण दिला. छावा पण मी नक्की सांगते, तुम्ही सगळे एकदा थिएटरमध्ये जाऊन छावा नक्की बघा. खूप छान पिक्चर, खूप छान मूवी आहे. काय बोलायचं म्हणजे खूपच छान आहे. आपल्याला संभाजीराजेंचं बलिदान तर आपल्याला माहितीच आहे, पण ते जे सादर केलं आहे त्यांनी ते खूप छान पद्धतीने सादर केलं आहे आणि काम खूप छान केलं आहे विकी कौशलने आणि खूप छान वाटतं आहे. तर नक्की एकदा बघा. तर आता व्हिडिओ इतकाच. बाय.